आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। लातूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। लातूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकीवर काढले असून स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कृपा सदन रोडवरील एका पानटपरीसमोर किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान कृपा सदन रोडवरील एका पानटपरी समोर काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि संतापलेल्या आरोपींनी संबंधित तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार केले। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला। घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने त्याला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जलद कारवाई करत या प्रकरणातील 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। सध्या पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त असून जखमी तरुण व आरोपींची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाहीत। गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात हिंसक घटनांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। किरकोळ कारणांवरून थेट शस्त्रांचा वापर होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे लातूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, लातूर।